गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डे 6मध्ये. तर आज आपलं त्रिवेंद्रममध्ये स्टे करून झालेलं आहे. कोवळम बीच पण फिरून झालंय. 5 मिनिटं द्या. तर आज आपण जातोय आता कन्याकुमारीला. गाणे आवडले नाही का काल तुला? मस्त होते रे. एका वेळेनंतर त्या कोणतं होतं सांग, कोणतं विसरतो, कोणतं काय म्हणतो म्युझिक ॲप कोणता आहे तो? स्पॉटिफाय. हां, स्पॉटिफायवाल्यांनी आपण मी किती तासपासून चालत होतो, मला वाटतं 4-5 तास झाले असतील. त्याच्यानंतर मग त्यांनी म्हटलं की तुम्ही चूज नाही करू शकत. प्रीमियम आहे रे आपल्याकडं. प्रीमियमवाला मागे बसला होता ना भाई. पण आहे ना भाई, माझ्या चार्जिंग नव्हती वाटतं. हां, तुझ्यात नाही, तुझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग. माझ्यात पण नव्हते रे, माझ्यात पण चार्जिंग नव्हती. पाण्याचा आधार. सूर्या समोर बस, समोर बस ना. हां, म्हणून जॉब जातो तुझा रे. तू बस समोर बस ना. माझे शूज आहे मागे, पाठवून दिसत पुढे. बघा, एक सुंदर असं महादेवाचं मंदिर आहे. आत्ताच आपण जस्ट रूममधून बाहेर निघाल्यानंतर 15-20 मिनिटच्या डिस्टन्सवरतीच आहे हे सुंदर असं मंदिर. या साईडला बघू शकता, त्या साईडला महादेवाची खूप सुंदर मूर्ती आहे. ओ भाई, त्या साईडला बीच पण बघा एक सुंदर आहे. वाव, या साईडनीच एंट्री आहे वाटतं. शूज काढावे लागतील मग. इथनं आई शपथ, लय वेळ लागणार रे. जमणार पाय भाई. असतो आतमध्ये. चप्पल काढायला लागणार का? आतमधून काढू ना तिथं, आतमधून तिथं काढू ना. कोणी घातलेत का? नंतर वांदे नको व्हायला. लाईनीत लय मोठी लाईन आहे. या साईडला बीच किती सुंदर दिसतं. कॅमेरा आतमध्ये आय गेस अलाउड नाही आहे, तर आपल्याला बाहेरच ठेवायला लागेल. मित्रांनो, हे बघा कसलं सुंदर महादेवाचं स्कल्पचर केलंय त्यांनी. त्रिवेंद्रमपासून अगदी 20 मिनिटाच्या अंतरावर आणि समुद्रकाठावर वसलेली ही सुंदर अशी शिवमूर्ती मन अगदी शांत करून जाते. पाठीमागे अथंग असा समुद्र आणि वरती निळभोर असं आकाश मन अगदी प्रसन्न करतं. आजचा दिवस या संपूर्ण केरळ ट्रिपमधला शेवटचा दिवस. मुन्नारपासून सुरू झालेला हा प्रवास छान असे चहाचे मळे, डोंगर, जंगल, समुद्र, मंदिरं आणि रस्ते इतकं काही दाखवत आज आपल्याला घेऊन जात होता भारताच्या शेवटच्या टोकावर, म्हणजेच कन्याकुमारीकडे, जिथे 3 समुद्र एकत्र भेटतात आणि भारत संपतो, पण आठवणींचा प्रवास सुरू होतो.
मित्रांनो आता आपण पोचलेलो आहोत हॉटेलवरती विच इज इन कन्याकुमारी. आणि त्या साईडला आता तुम्हाला ती दिसेल की नाही माहीत नाही, पण तिकडे समुद्र आहे जवळच आहे. आणि इथं हॉटेलमध्ये हे बघा फिश टँक. आणि इकडे रिसेप्शन साठी थांबलेत बाकीचे. हे बघा मित्रांनो, ही आपली रूम आहे. इथं बघा एक कपाट आहे. इथं कन्याकुमारी मधली ही रूम आहे. इथं टी व्ही बी अँड्रॉइड टी व्ही. अच्छा हा टी व्ही, मिरर, वॉशिंग मशीन, इकडं बाल्कनी. तर ही अशी आपली रूम आहे. आता आपण थोड्या वेळाने जाणारच आहे बाहेर. जे काही सनसेट पॉईंट वगैरे सुंदर असा आहे, आपल्याला तिकडे जायचं आहे. आणि अजून बरेच काही म्हणजे थोडेफार पॉईंट आहेत ते कवर करायचे, पण त्या अगोदर आपण आता लंचला जाणार आहोत. तर चला भेटूया लंच नंतर. मित्रांनो, आता आम्ही फिरायला चाललो होतो, पण मध्येच खायला थांबतोय काहीतरी. शुद्ध शाकाहारी नाश्ता येऊन भोजन झालेलं. मध्येच भूक लागली, थोडंसं खाऊन जाणार. हॅलो गाईज, आम्ही चाललो आहे आता बीचवर, कन्याकुमारीच्या बीचवर. आम्ही आता जेवलो, पण टेस्ट काही चांगली नव्हती. आणि मीठ नव्हतं टाकलं त्यांनी. आणि जी कढी जी खिचडी होती त्याच्यात मला वाटतं त्यांनी जे दही होतं ते खूप शिळं होतं. आता आपण आहोत कन्याकुमारीमध्ये. आणि तो तिकडे दिसतोय तुम्हाला, तो स्टॅच्यू तिकडे जायला 4 वाजता बंद झालेला. हल्ली आपण जरा लेट आलो, पण हा व्ह्यू बघू शकता तुम्ही. इकडे जायचं आहे आपल्याला आता. कन्याकुमारी म्हणजे याच्यानंतर हा म्हणजे कन्याकुमारीचं हे एंड नंतर पूर्ण समुद्र चालू. ते 4 वाजताच बंद झालंय. कोणी बघू आपण कोणाला वाटतं. हवा खूप आहे. हां हवा खूप आहे. मित्रांनो, याला सांगा अंधार पडल्यावरती शॉपिंग करायला चांगलं वाटतं. जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत जाऊन तिथे व्ह्यूचा एन्जॉय घे ना. हां, हे बघा, हे चाललं आम्ही 3 जण. बाकीचे 3 जण काय माहिती कुठेतरी गेलेत. तोपर्यंत तुम्हाला दाखवतो आम्ही पोपटाच खेळ. बाई, आपण चाललेलो आहे आता इकडं. स्पॉट आहे तिकडे एक पॉईंट आहे आपल्याला. कन्याकुमारीचा लास्ट पॉईंट आहे तो. या साईडचा शेवटचं जमिनीवरचं टोक जे विजिबल आहे. तिथून पुढे समुद्र चालू होतं. सो तिथे आपण जाणार आहोत.
आता लगेच चाललेलो आहोत आपण. तिकडेच जाणार. हे या लोकांचा व्हिडिओ कॉल चालवला आहे कोणासोबत तरी. रामेश्वरम नाही आहे भाई. धनुष कोंडी पण नाही आहे भाई. हे विचार. लय मुश्किल आहे रे. नको विचारून घे. पाणी विचारून घे रे. चला तिकडे जाऊ ना. चलो. काय नाही ते ड्रोनचं विचारतोय पण लँग्वेज त्यांना हिंदी येत नाही. चलो. चलो भाई. चलो चल जाऊन बसू तिकडे. इट इज नॉट अलाउड ब्रो. या समुद्राच्या आत जाणाऱ्या दगडी वाटेवर चालताना मनात एक वेगळीच भावना होती. थंड वारा, लाटांचा आवाज आणि समोर पसरलेला अथांग असा समुद्र. त्या क्षणी असं वाटत होतं जणू हा प्रवास इथे संपत नाही आहे, तर आयुष्यातल्या एका सुंदर आठवणीमध्ये बदलतोय. ही आमच्या ट्रिपची शेवटची संध्याकाळ, शेवटचा सूर्यास्त आणि शेवटची समुद्रकिनाऱ्यावर शांत अशी बसायची वेळ. मनात थोडं समाधान होतं आणि थोडंसं हळवंही वाटत होतं. समुद्रात पडलेलं हे चंद्राचं प्रतिबिंब बघून असं वाटत होतं की हा प्रवास फक्त ठिकाणांचा कधीच नव्हता. हा प्रवास होता सुंदर अशा क्षणांचा, मैत्रीचा, आठवणींचा. आणि इथे बसून शांतपणे वेळ घालवल्यानंतर एकच वाटतंय की प्रवास संपतो पण अनुभव कधीच संपत नाही. कारण प्रत्येक शेवट एका नवीन प्रवासाची सुरुवात असते. आपल्या हॉटेलमधून चेकआउट केलं आहे. आता आपण जातो आहे सरळ रेल्वे स्टेशनला. आपली 8:30 वाजता ट्रेन आहे. तर एक नंबर एक्सपिरियन्स होता. पूर्ण 7-8 दिवस जो काही आपलं ट्रॅव्हल पूर्ण पॅकेजमध्ये आपण कवर केलं आहे, त्याच्यामध्ये मज्जा केली. आणि म्हणजे ऑब्वियसली आता नवीन फर्स्ट टाईम एवढं सगळं कारमधून ट्रॅव्हल केल्यामुळं थोडंसं सगळ्यांना नॉसिया वॉमिटिंग फील होत होतं, पण तेवढं ठीक आहे. भाई लोग कैसा रहा एक्सपीरियंस? भाई लोग नाइस एक्सपीरियंस.
कैसा था भाई? आपल्या सोबत कसं होता एक्सपिरियन्स You can share your experience with us. I am also good experience with this guys. I enjoy the trip. I'm very happy. Thank you. Thank you. We are also very happy for your guidance. तर मित्रांनो चला आता निघूया आपण. बहुत लेट हो चुका है एज यूजुअल भाई. ट्रेन के लिए लेट हो रहा नाही भाई ट्रेन गेलेला आहे भाई आपण पाऊण तास लवकर निघलो रे. चला मित्रांनो बाय बाय कन्याकुमारी. बाय 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 करो गाइस. सी यू बाय See you soon. सी यू अगेन My wife. बाय बाय. ही केरळ ट्रिप आता इथे संपणार होती, पण एरोलेन्स विस्टासोबतचा हा आपला प्रवास अजून खूप लांब जाणार आहे.